मंडळी, दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात झाली. या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना एक सवाल केला आणि हा सवाल असा आहे की सुशांत सिंग आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उबाटा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज काय आणि ही गरज काय आहे ती आम्हाला 2 आठवड्यात पटवून द्या, असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. 2 आठवड्यामध्ये याचिकाकर्त्यांनी जर आदित्य ठाकरे या- यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची गरज काय हे कोर्टाला पटवून दिलं, तर मात्र आदित्य ठाकरेंचं काय होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात झाली. त्यावेळेस हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही म्हणताय की आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, बरोबर आहे, पण त्याची गरज आम्हाला पटवून द्या. दुसरं म्हणजे तुम्ही ही याचिका का केली आहे त्याचा हेतूही आम्हाला सांगा, असं हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितलं. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर ही याचिका हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी केली होती आणि ती जनहित याचिका त्याची सुनावणी आज झाली. त्यावेळेस याचिकाकर्त्यांच्या वतीने निलेश ओझा यांनी बाजू मांडली, तर आदित्य ठाकरे यांच्या वतीने सुदीप पासपोला यांनी बाजू मांडली. या प्रकरणात दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि हा युक्तिवाद करत असताना मुख्यत्वे करून याचिकाकर्त्यांचा जो भर होता तो भर होता की ही हे जे मृत्यू झालेले आहेत हे दोन्हीही संशयास्पद मृत्यू आहेत आणि ज्या वेळेस मृत्यू झाले त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे 8 जून 2020 रोजी हे मृत्यू झाले. त्यावेळेस राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावेत आणि ते जिथे त्यांचा मृत्यू झाला तिथे 100 मीटरच्या परिसरात ते एकत्र होते, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. तसंच 13 व 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंग, शौकिक चक्रवर्ती या सर्वांचे लोकेशन तपासले जावेत. तसेच या 2 दिवसांमध्ये आदित्य ठाकरेंशी संबंधित संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी या याचिकेमधून केलेली आहे. आता यावर जबरदस्त युक्तिवाद झाला. आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि ती हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की माझं म्हणणं ऐकून घ्या. संदीप पासपोला यांनी त्यांची बाजू मांडली. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत असं ते म्हणाले आणि हे आरोप चुकीचे आहेत असा जोरदार युक्तिवाद केला. सरतेशेवटी कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली की या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, सीबीआय कडून सुरू आहे आणि मग वेगळा तपास करण्याची गरज आहे का आणि त्यासाठी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेण्याची गरज आहे का आणि अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांना का ताब्यात घ्यावं हे आम्हाला पटवून द्या, असं कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितलं. त्यासाठी कोर्टाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिलेली. या 2 आठवड्यांच्या मुदतीमध्ये आम्हाला पटवून द्या की का आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी व्हावी. मंडळी, प्रश्न असा आहे आता की जर 2 आठवड्यानंतर याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला हे पटवून दिलं की आदित्य ठाकरे यांची ताब्यात घेऊन चौकशी करणं कसं गरजेचं आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोर्टाचा निकाल जाऊ शकतो का? कोर्ट त्यांना ताब्यात
चे आदेश देऊ शकतं का? अर्थात हे सगळं कोर्टाला कोर्टामध्ये होणाऱ्या युक्तिवादावर अवलंबून असणार आहे आणि त्यानंतर कोर्ट अंतिम निर्णय घेणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे संभ्रमाचं वातावरण आहे ते अद्यापही कायम आहे आणि कदाचित 2 आठवड्यानंतर आदित्य ठाकरे यांचा यांच्याबाबतचा निकाल कोर्ट देऊही शकतं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.